माझी खरी ओळख आहे, माझा श्वास आहे, ही आपली चमडी फिल्टर वाला की आहे. मी फिल्टर वाला मी पावर सोडून म्हणजे त्याच्या पलीकडे माझी काही ओळख नाही. मी नाक्यावरती होतो त्या दिवशी. काय करू यार, सुचत तर काय नाही, इंग्रजी तर आपल्याला येत नाही, अकाउंट तर आपल्या बशी राहत नाही आहे. रिक्षाकडे बघितलं, आता रिक्षा चालू का काय करूया म्हणून. आणि एकदा एकांकिका बघायला गेलो कॉलेजमध्ये असताना, सॉरी एकपात्री स्पर्धा. एकपात्री स्पर्धा बघितल्यानंतर कळलं आणि हे तर पोरांसाठी सगळे टाळ्या वाजवत होते. म्हटलं हे आपल्याला जमेल, बाकी आपल्याला काय येणार नाही, हे जमेल. आणि त्या दिवशी निर्णय घेतला की हे आपल्याला करायचं. हॅलो, गौरव मोरे फ्रॉम परळ फिल्टर पडाट. नमस्कार, मी माधुरी जोशी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या द माधुरी पॉडकास्ट शो मध्ये. बघितलं, मीच माझं नाव विसरत होते, द माधुरी पॉडकास्ट शो मध्ये. काय 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 झालं माझ्याकडे कशाला बघतेस? तू माधुरी आहे? तू गौरव मोरे नाही. मग गौरव मोरे कोण आहे? आहे कोणतरी, काय करायचंय? नाही, मला कळलं पाहिजे कोण आहे म्हणून. तुमचा गेस्ट आहे गौरव मोरे. गौरव मोरेला पण घरात गेस्ट म्हणून घेत नाही, आणि तुम्ही त्याला गेस्ट म्हणून बोलत आहे. हो, मग काय झालं? मला नाही आवडलं. का? काय कामाचं नाही ते? अरे काय कामाचं नाही म्हणलं तर? आहे, त्याचा पॉडकास्ट करायचा आहे. कोणाचा? गौरव मोरेचा. एक मला याला बांबू आणून द्या. का? पॉडकास्टच्या मध्ये जर काय वेगळी कॉमेडी केली ना, त्याला सोलतोच धरून. त्याचा काय प्रॉब्लेम माहिती का? त्याची कॉमेडी बाहेर वर करत नाही, तिकडे काहीतरी करत असते. त्याला हाणलाच पाहिजे धरून. तुम्ही गौरव मोरेचा पॉडकास्ट करणार आहे, मी तुमच्या सोबत आहे. आला घरी जा, आता झालाय पॉडकास्ट झालाय. पॉडकास्ट झाला म्हणजे करायचा आहे, त्याचा पॉडकास्ट करायचा आहे. त्याला बोलवलंय, आलाय, तिकीट तर पाठवू शकत नाही. त्याला सांगू नका की मी लपी बघणार म्हणून. त्याला पॉडकास्ट करू द्या, एक ओला बाबू माझ्याकडे द्या, बाकी सगळं मी बघतो. बरोबर आहे ना? सोलला पाहिजे धरून. का? माझी मर्जी. चांगला माणूस आहे, पण सोलला पाहिजे धरून. कळलं का? गेस कोण आहेत ते? कळलं ना? बघा, तुम्ही पॉडकास्ट फक्त बघाच. आणि गौरव मोरेचा मला ऍड्रेस द्या, कुठे आहे ते. द्यायचं का? माहितीये सगळ्यांना. बघा, द माधुरी पॉडकास्ट शो. हाय दादा, कसा आहेस? मस्त, मजेत, छान. त्या फुलांसारख्या टवटवीत. फुलं आहेत कधी पानं आहेत? मुद्दाम बोललो, कॉमेडी करायचा प्रयत्न केला. झाली का? पानासारख्या टवटवीत. पान ओरिजिनल आहे? नाही, ओरिजिनल आहे. सो तुझं स्वागत आहे द माधुरी पॉडकास्ट शो वर. नमस्कार या माझ्या सगळ्या प्रेक्षकांना. तू एकाच वेळेस 2 गड जिंकलेत. एक तर स्वतःचं घर, आणि लग्न करून जे काय प्रेक्षकांना तू धक्का दिलाय, तुझ्या चाहत्यांना. पहिल्यांदा या बाबतीत काही बोलावंसं वाटेल तुला? घर तर आपल्या प्रत्येकाचं स्वप्न असतंय. मी प्रत्येकाला सांगितलं, म्हणजे माझी इच्छा की प्रत्येकाचं घर होऊ दे. आपण घराला काय म्हणतो? घर एक मंदिर म्हणतो ना आपण. घरी मंदिरासारखं 4 भिंती प्रत्येकाच्या असाव्यात, त्या चांगल्या असाव्यात, त्याला सगळ्या सुखसोयी असायला पाहिजे. ते प्रत्येकाचं स्वप्न आहे. ते मी उराशी बाळगलं होतं. आणि जसं आमचं जुनं घर आम्ही हळूहळू बनताना बघितलंय, तर असं वाटत होतं की ही परिस्थिती आपल्याला बदलायला पाहिजे. त्यासाठी मी प्रयत्न केले. आता दिसताना काही लोकांना ते पटकन दिसतात ना, मोबाईल मध्ये बघितल्यावर, टीव्हीला बघितल्यावर. मला वाटतं त्याच्या मागे 15, 16, 17 ते 18 वर्षाचा प्रवास आहे. 1 वर्ष 365 दिवस. तर त्याच्या मेहनतीनंतर प्रामाणिकपणे आणि सत्य असलेल्या गोष्टीमुळे ते तयार झालेलं आहे. सो मला असं वाटतं की प्रत्येक मुलाने, मुलीने जे मेहनत करतायत त्यांनी प्रामाणिकपणे करावं, सत्य राहावं. जी कला आपल्याला मिळाली आहे, कला गॉड गिफ्ट असते, त्याची पूजा करावी. आणि मग काय होऊन जाईल. फक्त आपला मार्ग सोडू नये. मग माझ्यासारखं काय, माझ्यापेक्षा मोठं घर त्यांचं होईल. बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट ती झाली आता. जगजाहीर झाली आणि सगळ्यांनाच माहित काय, त्याच्यामुळे ती एक चांगली गोष्ट झाली. कारण मला अनुभव आपण पाहता तसे फार कमी आले, तर त्या कुणीतरी आपल्याला हवं ना. बरोबर आहे. आई बाबा तर असतातच, फॅमिली तर असते, पण मॉरल सपोर्ट कोणीतरी हवं, कुठेतरी ऐकून घेणार, समजून घेणार, प्लस
मी ज्या मधल्या 2-3 वर्षात जो फेज बघितला मी प्रचंड डिस्टर्ब पण झालो होतो ना, असं नाही की नाही म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे, माझ्या जवळच्या सगळ्यांना माहिती आहे, इव्हन तुला पण ती गोष्ट माहिती आहे. बरोबर हा आहे. माझ्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांना माहिती आहे. तर आपल्याला आपण सुरुवातीला कसं होतं समजून घेणारा माणूस असेल तर गोष्ट चांगली असते आणि ते प्रियंकाच्या रूपाने झालं. सो आपण सगळेच चांगलं, तू आहे, मी आहे, आपले सगळे मित्र मंडळी सगळे चांगले, त्याची प्रियंका पण आमची चांगली. क्या बात. सो ते सरप्राईज आम्ही दिलं आणि ते सरप्राईज मी देता माझ्या मित्रांनी सगळ्यात जास्त दिलं. हो, एक पोस्टने हा सगळ्यांना हरवलं. ते मला सरप्राईज झाला की ठेवलंच नाही. तर झालं सगळ्यांच्या आशीर्वादाने सगळ्यांनी चांगले आशीर्वाद दिले आणि सगळ्यांचे मनापासून मी आभार मानतो सगळ्यांचेच. घर बांधण्यापासून ते लग्नापर्यंत दोन्ही निर्णय तू एकदम शांतपणे घेतेस. प्रसिद्धीपासून हे सगळं दूर ठेवण्यामागचं काही कारण? नाही, प्रसिद्धीचं दूर ठेवण्याचं कारण असं काय नाहीये. प्रसिद्धी जी आता मला मिळालेली आहे किंवा मला जे लोक ओळखतात ह्यातून मी वाहत नाही गेलं पाहिजे ह्याचीच मी नेहमी काळजी घेत असतो. कारण ते काय होतं आपण एक अशा परिस्थितीमधून आलेली पोर आहोत. 4 पैसे आले की किंवा काही गोष्टी घडल्या की आपला दुसऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो की काय, असं नको व्हायला. शांतपणे निर्णय घेतला, विचार केला, सगळ्या गोष्टींचा विचार केला, मागचा पुढचा पैशांचा, सगळ्यात जास्त पैशांचा विचार केला की खरंच वर्थ आहे का किंवा त्या गोष्टी घडणार आहेत का. 5 वर्ष म्हणजे आतापासून पुढचे 5 वर्ष खरंच हे सगळ्या गोष्टी मॅनेज होतील का, या सगळ्यांचा विचार करून मी सगळा निर्णय घेतलेला. लगेच अरे आला गेला उडवलं बिडवलं नाही, शांतपणे. सेव्हिंग. सेव्हिंगचं नाही, सेव्हिंग तर करायलाच पाहिजे, प्रत्येकाने सेव्हिंग केले पाहिजे. पहिलं आपलं सेव्हिंग त्याच्यानंतर जे काही उरेल ते मग तुम्ही मजा मस्ती फिरणं सगळं आहेच त्याच्यामध्ये आलंच. पण निर्णय पैशाचे म्हणा किंवा कुठले शांतपणे घेतले पाहिजे, कारण ते एकदा आले येऊन बघतं पैसा. आता जुने लोक असं म्हणतात की तुमच्याकडे लक्ष्मी येऊन बघते, राहून बघते, तुम्ही त्याचा मान नाही ठेवला तर ती एकदा बोलली की ती पुन्हा येत नाही. जुनी मंडळी आपली बोलतात ना, बरोबर. रिस्पेक्ट करायला पाहिजे. लक्ष्मी जपली हा पाहिजे. प्रत्येकाचा रिस्पेक्ट करायला पाहिजे, घरात येणारा प्रत्येक माणूस असेल कोणी असेल. सो मी त्या गोष्टी चला 100% फॉलो नसेल तर ऍटलीस्ट 50% तर करतोय मी. बरोबर. अजून 50% करण्याचा प्रयत्न करेन. पूर्णपणे मी असा अरे बापरे मी 100% सगळं फॉलो करतो असं आहे ना, 50% तर करतो मी, पण करतो. बरोबर आहे. हा. हास्य जत्रेने तुला नाव दिलं, फेम दिलं, तसंच चला हवाई उद्याने तुला काय दिलं? चला हवा त्याने मला ऍक्च्युली हास्य जत्रेने मला नाव दिलं ते सगळं झालं. झीवर काम करायची माझी इच्छा होती, ती माझी पूर्ण झाली. नवीन टीम तयार झाली, नवीन मंडळी तयार झाली, नवीन लोकांचे अनुभव आले, त्यांच्या कामाची पद्धत कळली आणि तो काय एक लिमिटेड आपला शो होता, सगळ्यांनाच माहिती आहे. तर त्याच्यामुळे एक नवीन परिचय झाला सगळ्यांसोबतचा आणि चांगलं झालं. लोक म्हणतात की तू शो बदललास, पण तू फक्त चॅनल बदललंस की कलाकार म्हणून स्वतःला बदललंस? नाही असं काही नाही. लोक करिअर करण्यासाठी घर सोडतात, घर बदलतात, शहर बदलतात, गाव बदलतात. आपण तर कलाकार मंडळ आहे, आज मी तुझ्याकडे पॉडकास्ट आलो, उद्या मी दुसऱ्याकडे पॉडकास्टला जाईल. तर असं काही नाहीये. आपल्याला जिकडनं अपॉर्च्युनिटीज मिळते आपल्याला वाटतं की आपण ट्राय करायला पाहिजे, आपण तिकडे प्रयत्न करत असतो ना. आपण कलाकार, बरोबर. क्रिकेटर किंवा स्पोर्ट्समॅन हे रोज प्रयत्न करतात. तर तसं प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. कधी चांगलं होतं, कधी वाईट होतं. पण तेच होतं ना की फेल फेल फेल, मग फेल 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 किती वेळा फेल मग फेल बेटर, मग सक्सेस आहे की तुमच्याकडे. चुकांमध्येच कळणार ना. जर आपल्याला कोणी बोलच नाही, नेहमीच बोलला अरे तू काय चांगलं करतोस, तू काय चांगलंच करतो, आपण त्याच्यावर अभ्यासच करणार नाही. वाईट बोलणार तर व्हायला आता वाईट गोष्टी घडल्या पाहिजे, तर त्याचं चांगलं घडतं आयुष्यात. आपलं प्रयत्न नाही यार यार हे हो गया आहे. बरोबर. असं माझं हे वैयक्तिक मत आहे. नाही, बरोबर आहे. हास्य जत्रेतील गौरव आणि हवाई उद्यामधील गौरव हे जर दोघं समोरासमोर बसले तर काय सांगतील एकमेकांना, काय स्वतःला सुचवतील एकमेकांना? पॅटर्न वेगळा आहे. हास्य जत्रा वेगळा पॅटर्न होता, हवा येत्या वेगळा पॅटर्न होता. हास्य जत्रा टीम वेगळी होती, हवा येत्या टीम वेगळी होती. त्याच्यामुळे एक काय सांगणार नाही, ते म्हणजे प्रत्येक गोष्टीतून आपण शिकत जातो. जर मी हास्य जत्रेमध्ये केले तेव्हा हवा येत्यामध्ये करेन का, तर नाही होणार. जे हवा येत्यामध्ये केले ते हिंदी शो केला तर मॅडनेस मचाएंगे ते तिकडे करेन का, तर नाही. तर प्रत्येक ठिकाणचा झोन वेगवेगळा, कामाची पद्धत वेगवेगळी आहे, माणसं वेगवेगळे आहेत, रायटर्स वेगवेगळे आहेत, डिरेक्टर्स वेगवेगळे आहेत.
तर प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या कलाने त्यांनी समजून घ्यायला कामाला वेळ जातो थोडासा. तू हिंदी कॉमेडी शो केलास. त्याच्यातला काही एखादा अनुभव सांगशील जो तुला खूप सुंदर वाटला किंवा छान वाटला? मला हिंदी शोचा जो मी केला मॅडनेस मचाएंगे, जेव्हा मला बोलवलं मी पहिला एपिसोड केला त्या दिवशी सगळ्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं. चॅनेल, प्रोडक्शन जी आमची सगळी होती त्यांनी पहिल्या दिवशी त्यांना माहिती होतं की मी इकडनं इकडं आलो काम करायला. सगळ्यांनी मिठ्या मारल्या, प्रेम दिलं, सपोर्ट केला सगळ्यांनी एकमेकांना. आम्ही सगळ्यांनीच आमची जी मॅन्डेटची पूर्ण टीम होती आम्ही सगळे एकमेकांना भयानक सपोर्ट करतो. आजही आमचा प्रत्येकाचा ग्रुप आहे, एकमेकांना करतो. खूप चांगला शो होता तो. खूप म्हणजे मी तुझे आणि कुशलचे काही एपिसोड्स पाहिले. तुमचे इमोशन सीन्स असो किंवा काही असो, बाप रे! म्हणजे हुमा कुरेशी पासून तुम्हाला सगळ्यांनी म्हणजे तो कुशल दादा, हेमांगी ताई यांचं एक मराठी फॅमिली पॅटर्न झाला होता राईट. बरोबर. असे प्रत्येक जणांचे वेगवेगळे पॅटर्न होते. त्याच्यामध्ये मी आपला सगळीकडे इन होत होतो कुठे ना कुठे. आज यांच्याकडे, परिवाहींकडे, मग बीसी आंटीकडे प्रत्येकाच्या स्किट मध्ये मला इन करत होते आणि आपले जे जे मोठे मोठे सेलिब्रिटी होते त्याच्यात तो मध्ये एक काहीतरी फन एलिमेंट साठी होत ना वापरायचं तसं ते मी करत होतो. त्याच्यामुळे मला जास्त मजा येत होती काम करायला, कारण की मला खूप जास्त काम करायला मिळत होतं. त्यामुळे अनेक इंटरनॅशनल म्हणजे नॅशनल चॅनल ना अजून तसं बघायला गेलं अजून त्याला परत तो वेगळा अनुभव आहे, तो अनुभव आहे, तो एक चांगला अनुभव आपण घेतला. पण असा अनुभव मला असं वाटतं घ्यायला पाहिजे आपण. कम्फर्ट झोन हे माझं मत आहे की कम्फर्ट झोन तोडून थोडस बाहेर निघायला पाहिजे, ट्राय करायला पाहिजे. तुझ्या आयुष्यातील सर्वात कठीण निर्णय कोणता होता? मला शो सोडण्याचा की लोकांच्या प्रतिक्रियांना समोर जाण्याचा? तुझ्या पॉडकास्टला येण्याचं. अरे कॉमेडी करायचा प्रयत्न करतोय ना. नाही असं काही नाही, शो सोडण्याचं असं काही नाही. आपण कठीण निर्णय नव्हता माझ्यासाठी की तेच म्हटलं ना, कम्फर्ट झोन तोडला पाहिजे आपण. मला असं वाटलं तर आपण आपल्याला सगळे ओळखतात बरोबर, सोडल्यानंतर बघूया ना की तू काय होतंय. तर तो वेगळा भाग असतो. तुम्ही डेली दिसलात, प्रेम केलं, लोक तुमचं प्रेम करतात, सगळं सगळं आपल्याला मान्यच आहे. पण मग ते सोडल्यानंतर पुढे काय? आज वेगवेगळ्या गोष्टी चालू आहेत बाहेर, वेब सिरीज आहेत, वेगवेगळे सिनेमे आहेत, सगळे आहेत. एक्सप्लोर तर करायला पाहिजे की नाही आपण, प्रयत्न तर करायला पाहिजे, जमते की नाही. बरोबर आहे. बाकी गोष्टी आपल्या हातातच आहेत. तर मला अवघड नाही वाटलं काय. फक्त एवढं झालं की आता जी गोष्ट आपण कंटिन्यू 5-6 वर्ष करत होती त्यात थांबणार आहे, एवढं तर मला माहिती होतं. आणि त्याचा विचारपूर्वक महिनाभर असं शांत लोकांनी निर्णय घेतला. मला सांग, पण तुला जेव्हा पुढे काम करताना असं कधी झालं का की अरे हा तर हास्य जत्रेतला गौरव मोरे आहे, हे कधी तुला अडथळे वगैरे आले ह्याच्यामुळे? कधी त्याचा फायदा झाला मला, कुठल्याच गोष्टीचा अडथळा नाही आला, फायदा झाला मला. म्हणजे एक तो छाप ऑडिशन तयार झालं ना, गरजच नाही ऑडिशन द्यायची आता. पण तशी गरज नाही म्हणत मी तुला की एखाद्या कॅरेक्टरसाठी बाबा मीच नाही, सगळ्यांचाच बायोडाटा तयार झालेला आहे छान वेगवेगळे कॅरेक्टरसाठी. येस करू शकतात म्हणून सगळ्यांचाच बायोडाटा तयार झालेला. अभिनेता आणि कॉमेडियन म्हणून लोकांना खूप हसवलंस, पण स्वतः मनापासून कधी रडलास? रडायचं काय आता, माणूस कधी पण रडतो, त्याला काय. दुःख झालं की माणूस रडतो. मी फार कमी रडतो, पण माझं असं मी नाही रडत फार. दुःख होतं मला, पण मी रडत नाही जास्त. रडून काय होणार, रडून मला असं वाटतं की मी कमजोर होईल, म्हणून मी रडत नाही. अपने हौसले कमजोर हो जाएंगे. ते खुदाबामध्ये मस्त डायलॉग आहे की इतना मत सोच खुदा बख्शे, सोच गहरी हो जाए तो हौसले कमजोर हो जाते. तर म्हणून मी जास्त विचार करत नाही आणि मी फार हे बोलत नाही. झालं आता, दुःख झालेलं आहे आपल्याला, मारून पुढे जाऊया. पर्यायच नाही ना, ऑप्शन म्हणजे दुसरं काय आहे का? नाही. होतं दुःख, तुला आहे, मला आहे, प्रत्येकाला होतं. फिल्टरपाडा हा फक्त तुझा पत्ता आहे की खरी ओळख? माझी खरी ओळख आहे, माझा श्वास आहे. ही आपली चमडी फिल्टर की आहे. मी फिल्टर मी पॉवर सोडून म्हणजे त्याच्या पलीकडे माझी काही ओळख होऊ शकत नाही. मुंबई नंबर 400087, मुंबई नंबर 87, पवई फिल्टर बाळा, हे आपला ऍड्रेस आहे, तो चेंज होणार नाही. त्याच्या आसपासच
मी जाऊ शकत नाही कुठे. मी आता बालपण जन्म आपला तिकडे गेला यार. ठीक आहे, आपण प्रत्येक जण कितीही मोठं झालं तरी मला नाही वाटत मी त्या भागापासून अलिप्त होऊ शकतो म्हणून. कधीच नाही. ते पाहिजे. ते तुम्हाला जमिनीवर घेतो की भाई तू इथून आलेला आहेस. माझ्या घराची जी पार्टी आहे फिल्टरवाल्याचा बच्चन, खूप लोकांना वाटलं असेल किंवा नसेल वाटलं का शायनिंग मारतो वगैरे, पण नाही. मी आलो ना, की बघितलं की मला कळतं, ओह! आपण इकडनं आलेलो आहे. जास्त शायनिंग नका मारू मोरे. आपण ह्या भागातनं आलेलो आहे. शायनिंग नका मारू. त्याने दिलंय त्याचा मान ठेवा. त्यासाठी आहे ते. म्हणजे आपलं ग्राउंडची आठवण. नाही, आपण असायलाच पाहिजे. जोपर्यंत लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्ही कुठून आलात, तुमचा बेस जर तुम्ही विसरलात, फिनिश तुम्ही खतम. कुणी असू द्या, जो ज्याचा बेस विसरतो ना, संपलं. बरोबर आहे. नाहीतर मग काय खरं नाही. विचारच करायचा ना, आपण कुठून आलोय, आपण कुठल्या परिस्थितीतून आलोय, ते पुढे कोणाला काय शिकवणार किंवा काय सांगणार? नाही ना. तीच गंमत आहे. त्यामुळे ते लक्षात घ्यायला पाहिजे, मी इकडनं आलो. आता आमचा मित्र आहे सूर्या, जो आमच्यासोबत असतो. मला बोलला, आता मला तुमचा फिल्टरवाला एरिया बघायचा आहे. दाखवतो बोलला, आपल्या काही एका किलोमीटरच्या अंतरावर तर आहे. वाटलं ना कुठून आलं बघायला तर पाहिजे एरियासाठी. ते इम्पॉर्टंट आहे. कारण काय होतं, आपल्या प्रत्येकाला बूस्ट मिळतो. आपण आता आम्ही सिद्धार्थ जाधव सरांना बघून, यार सिद्धार्थ जाधव सरांनी मुंबईत राहून एवढा मोठा स्ट्रगल करून आज एवढा मोठा अंपायर तयार केलेला आहे. ते पण शिर्डीमधून आले ना, शिर्डी जात होते आधी. त्यांनी पण सांगितलं की मी कसा आलो, कसा नाही, किती मेहनत केली. आज ज्या पद्धतीने ते आहेत, पोचलेले आहेत. भरत जाधव सर आहेत, पॅडी कांबळे सर आहेत, केदार शिंदे सर. आम्ही त्यांचेच इंटरव्ह्यू जास्त ऐकले ना, जेव्हा आम्ही एकांकिका क्षेत्रात आलो किंवा इकडे आलो तेव्हा आम्ही तेच जास्त ऐकलं. एनर्जी मिळते, ती ताकद मिळते करण्याची. भरत जाधव सरांना आम्ही 2 सिनेमे एकत्र केले. सर तेव्हा सर सांगत होते की कसं असायला पाहिजे, कसं मेहनत करायला पाहिजे. त्यांचं पण एकच मत आहे, प्रामाणिकपणे राहा, आपलं काम करत राहा. तिथून आपण काहीतरी घेतो ना. असं चाललं हवेत बघत एकाच्याकडे बघितलंच नाही तर कसं होईल? तुम्ही काय सांगणार समोरच्याला? प्रत्येकाच्या वाट्याला काही ना काहीतरी मिळतं. आपण त्याचा रिस्पेक्ट करायला पाहिजे. कोणाला जास्त मिळतं, कोणाला कमी मिळतं, कोणाला लवकर मिळतं, कोणाला उशिरा मिळतं. जर लवकर मिळालं म्हणून समोरचा येडा असणार. रिस्पेक्ट रिस्पेक्ट नाही. आवडलं तर आवडलं, नाही आवडलं तर सोडून द्या विषय. तुझ्या करिअर मधली अशी कोणती ऑफर होती का की तू स्वीकारली असती तर आज कदाचित चित्र वेगळं असतं? नाही तर मला जे आलं ते सगळे घेतले. मी काहीच सोडत नाही. मी सगळं करतो मला आलं ते. असं काही नाही. मला जे मिळतं ते माझ्यासाठी संधी आहे. माझ्यासाठी जे काम आलं ते माझ्यासाठी संधी आहे. तुझं संजूला कास्टिंग कसं झालं रे? ऑडिशन देत होतो मी. फिरत होतो ऑडिशनला. हो, खूप फिरलो मी. आणि आरामनगरला खूप फिरलेलो आहे मी. म्हणजे मी त्या दिवशी दिवसभर ऑडिशन दिलं. संध्याकाळ झाली आहे, घामाघूम झालो होतो. काय करूया? तर झालं काही ऑडिशन आहे लागले. पोरांनी सांगितलं तिकडे चालू आहे. मुकेश छाबरा सरांकडे. तिकडे गेलो, ऑडिशन दिलं. ते पुढे गेलं. टीमला आवडलं. पुन्हा अजून एक ऑडिशन झालं. आणि मग साहेबांनी सांगितलं, लॉक केलं मला. वाव! हिराणी साहेबांनी. आणि तसं माझं ते मला मिळालेलं आहे प्रोजेक्ट. तर मी खूप खुश झालो त्यावेळेस. पहिल्यांदाच मी रणबीर कपूर सर, परेश रावल सर आणि हिराणी सर वगैरे सगळे असे आजूबाजूला वातावरण होतं. ते कसं होतं? एक्सपिरियन्स कसा होता तुझा? एक्सपिरियन्स कसा आहे ना, तेच आहे ना, प्रामाणिकपणेच ते मिळालेलं आहे. त्यामुळे बोलून आणि इतकं भारी आहे ना, तो सिनेमा किती हिट झाला आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. मजा येते पण. तुझ्या नावावर असं बायोपिक जर करायचं ठरलं तर काय नाव असेल त्याचं? फिल्टरवाल्याचा बच्चा. दुसरं काय नाव असायला पाहिजे? फिल्टरवाल्याचा बच्चा. तेच असायला पाहिजे. इंडस्ट्री मधला तुझा बेस्ट फ्रेंड कोण आहे जो सगळ्यात जवळचा आहे की ज्याच्या जवळ तू सगळं बोलू शकतो, कधी त्याला कॉल करू शकतो, रडू शकतो, ओरडू शकतो, भांडू शकतो? इंडस्ट्रीमध्ये सगळेच आहेत तसेच. आपल्यावर प्रेम करणारे. आपण प्रत्येक, आता तू आहे, आपण पण इंडस्ट्रीमध्येच आहोत. एकमेकांना मित्र आहोत चांगले आपण. तर तसं बघायला की निशांत दादा आहे, शशी आहे, राकेश आहे, विशाल देवरुखकर आहेत. हे 4-5 जण जे फार जवळचे आहेत आमच्या सध्या. त्यांच्यासोबत मी जास्त अभिनय केलेले आहे.
हो. हो. मी जास्त ओपन अप या सगळ्या लोकांसमोर होतो. आणि विशाल देवरुखकर आणि माझी तर रोज 1-1, 1.5 तास आमची चर्चा असते. निशांत आपसे, शशी राकेश तर रोजच बोलतो आम्ही. अभिनय बेर्डे यांच्याबरोबर आमची रोज चर्चा असते. सो कधी सिद्धार्थ जाधव सर आवर्जून विचारतात, "हां, ते काय चाललंय? कसा आहेस? बरा आहेस ना?" पहिले 10 दिवसातनं, आठवड्यातून 15 दिवसात एकदा तरी पण फोन करतात मला. हो. तसं आता कधी-कधी आमची चर्चा होते भारत गणेशपुरे सरांसोबत. ते जास्त कनेक्ट झालेत आम्हाला. आमचं हवा योद्धा केला असल्यामुळे. भारत सर मला जास्त कनेक्ट झाले. तर असे आहेत 4-5 जण आपले घरचे मंडळी आहेत, त्यांच्याबरोबर आम्ही छान डिस्कस करतो. खूप जण आहेत, पण ही आता रोजची ज्यांना आपण कधी-कधी हक्काने फोन करतो ती माणसं. आता तुझी नवीन वेब सिरीज आली आहे. खूप छान चालली आहे ती. काय सांगशील त्याच्याबद्दल? अरे नाही, नाही. मला करायचं देखील होतं ना. वेगवेगळ्या गोष्टी आपण एक्सप्लोर करायला पाहिजे आणि लकीली मी सरांकडे पुन्हा काम करायला गेलो. अविनाश अरुण सरांनी ती डिरेक्ट केलेली आहे. त्याच्यामुळे मला त्या सीन नंतर मला एवढे फोन आले. मला रोज मेसेज येतायत. मला फोन येतायत की "क्या काम किया तूने? काय काम केलंय तू?" तर मला भारी वाटलं कारण सरांकडे कुठलंच कॅरेक्टर कॅरेक्टर ते सिनेमा त्या गोष्टीवर धरून कॅरेक्टर असतं. तर प्रत्येकाला फोन येतात आमच्यापैकी. प्रत्येकाला ज्यांनी आम्ही जेवढ्यांनी काम केले सगळ्यांनी. सगळ्यांना फोन येत आहेत आणि त्या प्रोसेसमध्ये काम करताना पण आम्हाला मज्जा आली. त्यामध्ये आणि ती सिरीज पण हिट झाली. प्रेक्षकांना आवडते. जर कुणाची राहिली असेल बघायची तर जिओ हॉटस्टारला जा. आमची वेब सिरीज आहे प्रीतम अँड पेद्रो. नक्की बघा. तुम्हाला सगळ्यांना आवडेल आणि फॅमिली सगळं बघा. मला सांग, जेव्हा तू इंडस्ट्रीमध्ये यायचा निर्णय घेतला, घरून काही विरोध? नाही, मी नाक्यावरती होतो त्या दिवशी. म्हटलं काय करू यार? सुचत तर काही नाही. इंग्रजी तर आपल्याला येत नाही. अकाउंट तर आपल्यापाशी राहत नाही आहे. रिक्षाकडे बघितलं. आता रिक्षा चालवू का काय करूया म्हणून. आणि एकदा एकांकिका बघायला गेलो कॉलेजमध्ये असताना. सॉरी एकपात्री स्पर्धा. एकपात्री स्पर्धा बघितल्यानंतर कळलं आणि त्या पोरांसाठी सगळे टाळ्या वाजवत होते. म्हटलं हे आपल्याला जमेल. बाकी आपल्याला काय येणार नाही. हे जमेल. आणि त्या दिवशी निर्णय घेतला. हे आपल्याला करायचं. मग त्या रात्री येऊन मग घरी झोपताना विचार केला की अरे आपण बी कल का स्टार ऑफ टुमॉरो आहे. कल का स्टार ऑफ टुमॉरो. करका स्टार ऑफ टुमॉरो. म्हणलं आपण बी कल का स्टार ऑफ टुमॉरो आहे. आणि मी तर कसं मला बाटा मारायचो. अरे होईल नाही. अरे हे दिवस पण निघून जातील रे. अरे टेन्शन घेऊ नको. मी असंच बोलायचो. ते फिल्मी सगळं ना आपलं. अरे होऊन जाईल यार. हे पण बदलून जाईल. अरे आपण पण करू. अरे आपण पण घेऊ. हे सहज बोलायचो मी. म्हणजे तू आधीच मॅनिफेस्ट केलेलं. माहिती नाही. अरे होऊन जाईल रे. चल ना. जायचं ना. बाहेर जाऊ ना. आणि जाऊ चल. अमेरिका, लंडनला जाऊ आपण. असंच बोलायचो मी बोलता बोलता. नाही बघ. जर काय नसतं तर बड्या माता मारायला किती सवय लागत. पण पैसे लागणार का नाही. बोलायचो मी आपलं. अरे होईल रे चल ना. आपला पण थिएटरला पिक्चर आहे. आपण पण फेमस होऊ. असंच बोलायचो. मी काय काढलंच. पण ते झालं यार. लकीली झालं. नाही, तुझं मॅनिफेस्टेशन स्ट्रॉंग होतं. काय अरे मला माहितच नव्हतं काय होणार आहे तर पण मी आपलं सहज बोलत होतो ना. अरे विमानाने ना जाऊ ना लंडन अमेरिका आणि त्याला काय होतं जाऊन पण आलो. आयुष्यातला असा एक खूप मजेशीर किस्सा जो आजही आठवला की खूप हसू येतं किंवा तो सांगावा असं वाटतं आवर्जून प्रेक्षकांना. नाही, म्हणजे मला रोज काही काही लोक बघतात ना तुम्ही गौरव मोरे आहेत. म्हटलं "हो, काय नाही मला 3 दिवसात तुम्हाला बघतो पण मी कन्फ्युज आहे की तुम्हीच आहे का नाही म्हणून. हे मला प्रत्येक वेळेस सांगतो मला. म्हटलं या चेहऱ्यात असं कन्फ्युजन काय आहे? बाकी असं भेटतात मजा मस्ती काही ना काही बोलत असतात. अरे यार तू टीव्हीला शकतो पण आम्ही काय नाही होऊ शकत. असं पण बोलतात. मजा येते आपल्याला. बाकी इंटरेस्टिंग काय? इंटरेस्टिंग कॅमेरासमोर सांगण्यासारखं नाही आहे. ते जास्त इंटरेस्टिंग आहेत. पण ते कॅमेरासमोर सांगण्यासारखे नाहीत. राईट. थँक्यू सो मच माधुरी पॉडकास्ट शो मध्ये आल्याबद्दल. आणि आपण हेल्दी राहण्यासाठी नेहमीच वर्कआउट करतो, जिम करतो. सो मी सध्या नाही करत. हा करत नाहीये पण मी करतेय. हां. सो गौरव, मी फिटनेससाठी सध्या ग्रॅव्हिटी जिमला जाते आहे. हो. अच्छा ग्रॅव्हिटी म्हणजे जमिनीला जाऊन राहायला पाहिजे म्हणून. ओह माय गॉड! सो ग्रॅव्हिटी जिम साठी काय सांगशील? नमस्कार मी गौरव मोरे आणि आपल्या शरीराला, आपल्याला स्वतःला एक वेगळा आकार देण्यासाठी, एक वेगळा प्रवास देण्यासाठी तुम्ही ग्रॅव्हिटी जिमला नक्की भेट द्या. सज्ज व्हा.
माझी आई वेगवेगळ्या ट्रिप्स अरेंज करते आणि बायकांसाठी अनेक कार्यक्रम करते. जसं अ, एक तिचं एक ही संस्था सुरू करण्यामागचा एक वेगळा विचार होते, की बायकांनी स्वतःसाठी एक दिवस काढला पाहिजे. की घर, मूल, चूल हेच सगळं चालतं. पण स्वतःसाठी बाहेर पडून नवीन मैत्रिणी शोधणं आणि स्वतःसाठी वेळ देणं. सो त्यासाठी स्वयंसिद्धा ही संस्था सुरू केलेली आहे. वा, वा, वा. नमस्कार, मी गौरव मोरे. रुक्मिणी जोशी आणि मानसी सजगुरे यांच्या स्वयंसिद्ध या संस्थेला माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, द माधुरी पॉडकास्टला माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. आणि हा, यांचं जे लाईकचं बटन दाबा, सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला बेल आयकॉन मध्ये वेगवेगळे नोटिफिकेशन येत राहतील. आज मी आलोय, आणखी नवीन नवीन सेलिब्रिटी येतील आणि त्याचं चॅनल खूप चांगलं चालू दे आणि जास्तीत जास्त नियोजन आपण जास्तीत जास्त तो चॅनल बघा आणि त्या चॅनलवर प्रेम करा. धन्यवाद. थँक यू.